प्रेज लॉर्ड बहिणींनो भावना तुमचं स्वागत आहे संध्या दिलचे चॅनलमध्ये. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. आपला आजचा व्हिडिओ खूप खास आहे आणि तो अशा बहिणीसाठी आहे जे निराशामध्ये दुःखामध्ये जीवन जगत आहेत. काय होतं की माणसाचा चुकीचा निर्णय जीवन उद्ध्वस्त करणारा निर्णय ठरतो. तर काय होतं की आपल्याला दुनिया नाव ठेवते, घरचे सहारा देत नाही ना, आपले पण दूर होतात. त्यामुळे काय होतं, सगळे निर्णय चुकतात जीवनाचे छोट्याशा गलतीमुळे, बरोबर आहे की नाही. त्यामुळे अगर अशी गलती झाली तुमच्या जीवनात तर काय करायचे, तुम्ही ते पाप सोडायचे, प्रभूकडे क्षमा मागायचे आणि जीवन तुमचं आहे. आत्महत्या परमेश्वराच्या विरोधात केलेला अपराध आहे. आत्महत्या चांगली नाही आहे. आत्महत्या केल्याने आपण मुक्त होत नाही आहे. आपली आत्म्याचा नाश करतो आपण आणि ती आत्मा ना स्वर्गात जाते ना नरकात जाते, परंतु सैतानाच्या गँगमध्ये जाते, ती सैतानाच्या ताब्यात जाते ती आत्मा आणि ती पृथ्वीभर भटकत राहते. त्यामुळे आत्महत्या करू नका. परमेश्वर जिवंत देव आहे. तो आपल्या पापासाठी बलिदान झाला कल्वरी क्रूसवर. ठीक आहे. तर खास व्हिडिओ हा निराशात असलेल्या अशा बहिणींसाठी, भावांसाठी आहे, ज्यांचे निर्णय चुकले जीवनामधले आणि जे पापात पडलेत, त्या दलदलीतून काढणारा परमेश्वराचा बलवंत एक हात आहे आणि परमेश्वर जिवंत देव आहे. हेच मला तुम्हाला खुशखबर सांगायचे आहे. देव तुम्हाला आशीर्वाद करू. आणि चला मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर आपल्या व्हिडिओची सुरुवात आपण परमेश्वराच्या गाण्याद्वारे करूया. ओके. तर गाण्याच्या लाईन अशा 2च लाईन मी बोलून दाखवणार आहे. त्यामधून तुम्हाला कळेल की आपले पाप कशाने धुतल्या जातात आणि आपल्या पापाचा इलाज काय आहे. ओके बहिणींनो. तर गाणं असं आहे. तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा, बस एक नज़र उठा कर देख ले लहू की धारा, बस एक नज़र उठा कर देख ले लहू की धारा, तेरे पाप धुल सकेंगे आज ही मसीह के द्वारा. बहिणींनो आणि भावांनो, हे फक्त बहिणींसाठी नाही, भावांसाठी पण आहे, जे ठोकर खाल्लेले आहे, जे असं ज्यांना वाटतं की मी खूप पाप केले, बदनाम झालो आहे, माझ्या हातून काही गलत्या झाल्यात, तर तुम्हाला सत्य ओळखायची गरज आहे. प्रभू येशूने म्हटलं आहे, मार्ग सत्य जीवन मी आहे. ओके. तर तो इतका दयाळू परमेश्वर आहे ना, की परमेश्वराचं वचन सांगते, तुमचं पाप लाल असेल, कितीही लाल असेल, तर मी त्याला शुभ्र करेल. म्हणजे परमेश्वर पिता इतका दयाळू परमेश्वर आहे. आपण पश्चाताप केल्यानंतर आपल्याला क्षमा करणारा देव आहे. फक्त तुम्ही पश्चाताप करा. आपलं जुनं. तर सकाळीच एका भावासोबत माझी चर्चा झाली की नाही मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे. अरे चुकीचा कसा असू शकतो आहे? तो सर्वशक्तिमान परमेश्वराची हस्तकला आहे. सर्वशक्तिमान परमेश्वराने बनवलेला मनुष्य आहे तो मातीपासून. येस. तर बहिणींनो भावना, शेवटी असं सांगेल की मी हा व्हिडिओ खास अशा बहिणीसाठी आहे ज्या निराशामध्ये आहेत. आता माझी बदनामी झाली, मी काय करू? मला नवऱ्यानेही धोका दिला आहे, माझ्या प्रियकरानेही धोका दिला आहे, तर मी काय करू? आता मला मरण्याशिवाय पर्याय नाही. तर त्या बहिणींसाठी खास हे व्हिडिओ आहे, नक्की शेअर करा. आणि जसं मी म्हटलं ना, सर्वच काय देवाने दिलेलं आहे. त्याची सृष्टी, त्याने दिलेलं जीवन, त्याने दिलेला नाकात श्वास, त्याने दिलेला आत्मा, त्याने दिलेलं मन. मग घमंड कशाचं करतो आहे आपण मनुष्य? मला सांगा बरं. नाही ना करायला पाहिजे घमंड. तर आपण एक गाण्याने शेवट करूया व्हिडिओचा आणि पुढचा भाग आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया बहिणींनो. तर मेरा अपना तो कुछ भी नहीं, कुछ भी नहीं, मेरा अपना तो कुछ भी नहीं, मेरी तो रग रग में नाम उसका लिखा है,
मेरी तो दौलत खुदावन है मेरी तो ताकत खुदावन है तर बहिणींनो तुमच्यासाठी एक गाणं खास. तर बहिणींनो भावांनो शेवटी हेच सांगेल की हा जे व्हिडिओ बनवला आहे ना मी, याला काही किंमत चुकलेली असते बघा. सांगू तुम्हाला ती किंमत कशी आहे, अनमोल आहे, अनमोल. लाखामध्ये पण नाही, करोडोमध्ये पण मोजू शकत नाही तुम्ही. देवाने दिलेला जो समय आहे ना आपल्या जीवनात, तो अनमोल आहे. आणि तो अनमोल समय तुमच्यासाठी जे माणूस खर्च करत आहे त्याच्यासाठी तुम्ही कमेंट करायला पाहिजे की नाही. मला कमेंट करून सांगा की मी बरोबर बोलते का रॉंग बोलते, बरोबर आहे की नाही. हां, तर आपला जो व्हिडिओ हा लॉंग व्हिडिओ बनवला आहे ना, तर काम बाजूला ठेवून मुलगी कॉलेजवरून येणार आहे, तर मग ती बोलणार काय मम्मी तू व्हिडिओज बनवत बसली वाटतं, माझा नाश्ता नाही झाला. मग ते टेन्शन सहन करा, बरोबर आहे की नाही. म्हणजे ह्या व्हिडिओ कितीला पडला, किती अनमोल आहे की नाही याची किंमत. मग त्याला लाईक करा, शेअर करा. आणि शेअर अशा बहिणीला करा ना की ज्यांचा पाय घसरला आहे, ज्यांचा तोल गेला आहे. पाय घसरला आहे म्हणजे चिखलातून नाही हो, जीवनातून. म्हणजे बाबा क्रश झाल्यात त्या, म्हणजे आपल्या नवऱ्याला सोडून दुसरीकडे भलतीकडेच त्यांचं मन लागलेलं असेल, तर अशा बहिणीला उपयोगी पडेल. बहिणींनो, नरक अशी जागा आहे अग्नी अंधकाराची, तिथं किडेमोकड्याची जागा आहे ती नरक. आणि त्या नरकापासून आपण वाचण्यासाठी परमेश्वराने स्वतःचा पुत्र ह्या जगात पाठवला, तुमच्यासाठी, माझ्यासाठी, की आपण पापाला सोडून चांगलं जीवन जगावं. परमेश्वराने काही मर्यादा लावून दिलेल्या आहेत आपल्याला. आपण घरामध्ये ॲडजस्ट करतच नाही आहे. आपण स्त्री आहोत आणि आपल्याला देवाने पतीचा आदर करायला सांगितलेला आहे. आणि प्रत्येक ठिकाणी आदर करणं शक्य होत नाही बहिणींनो भावांनो. माझा अनुभव आहे, खूप ठिकाणी आपण फिसलतो जरा, म्हणजे आपली जबान चालते जास्त, बरोबर आहे की नाही. पण तसं न करता आपण देवाच्या आज्ञेनुसार चालण्याचं ठरवलं ना, तर आपण खरंच परमेश्वर आपल्याला आशीर्वादित करतो. तर काय झालं, एका भावाने स्टेटस टाकलं होतं, तोल गेला तरी चालेल पण जबान सांभाळा. तोल सांभाळा नाही तरी चालेल पण बोल सांभाळा, बरोबर आहे की नाही. तर माझाच भाऊ आहे तो, मावस भाऊ आहे माझा. तर मी त्या भावाला रिप्लाय दिला की बाळा, तोल गेल्यानंतर डोकं फुटतं आहे का, दातं पडतात का, मेंदूला मार लागतो आणि परिणामी मृत्यूसुद्धा होऊ शकतो. तोल जाणं म्हणजे काय साधं समजू नका तुम्ही. तसंच आहे, जर तुमचा तोल कोणाच्या प्रेमात पडला असाल बहिणींनो, आजच ते रिलेशन कट करा जीवनातलं. आजच ते शिल्लक बोलणं सोडून द्या. आपला परिवार चांगला ठेवण्याचा, त्यांना वाढवण्याचा, त्यांच्या कमी घटी दूर करण्याचा, त्यांच्यासाठी दुआ करण्याचा, हे मोठं काम देवाने आपल्याला दिलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराचं वचन सांगतं, एक सद्गुणी स्त्री ती असते जी आपल्या लेकरांच्या विचाराकडे, आचाराकडे ध्यान देते. ती म्हणजे काही बोलू द्या, कसंही वागू द्या अशी नाही, ती टोकते. आणि आजकाल आहे ना, रोकटोक करताना जरा वादच होतात, बरोबर की नाही. कोणालाच आवडत नाही रोकटोक. आजकालचे लेकरं तर त्यांना असं वाटतं आहे आपण बोलतो आहे ना, तर आपण काहीतरी, आपल्याला काही कळत नाही. आम्हाला खूप कळतं आहे, आम्ही गुगल सर्च करतो ना. असं झालं आहे आजकाल, लई कठीण झालं आहे. कठीण झाले का नाही सांभाळणं. पहिले लोक ना किती मोठे होते, आईवडिलांसमोर असे करायचे, शब्द पण बोलत नव्हते, मान हलवायचे बघा आदराने. आणि आजकालचे ए मम्मी तुला काही माहिती नाही, आणि हसतात, बरोबर आहे का नाही. एक दिवशी काय झालं, एका भावाने मला काय सांगितलं की बाबा ते जे व्हिडिओ होता ते अपलोड होत नव्हता, तर मला अपलोड करायचा होता. तर ते भावाने सांगितलं की ताई असं करा आणि त्याला मेल करा. तर आता मी नवीन आहे याच्यामध्ये, फोनमध्ये मला एवढं काही कळत तुम्हाला ती गंमत सांगते. ते भावाने मला काय सांगितलं की मेल करा, पण झालं असं की ते मेळच लागायना मला. मेल कसा करायचा, तर मी व्हॉईस मेसेज पाठवलं त्या भावाला की भाऊ तुम्ही मला मेल करायला सांगितलं आहे खरं, पण त्याचा काही मेळच लागायना की मेल कसा करू. असं तितक्यात माझ्या मुलीनं ऐकलं. तर माझी मुलगी म्हणे काय म्हणली ग मम्मा तू, किती अडाणीपणा दाखवते. अगं म्हटलं जे रिअल आहे ते आहे, बरोबर आहे की नाही. फुकटची फुशारकी दाखवून काय फायदा आहे. आपण परमेश्वराचं लेकरू आहोत.
बरोबर आहे. जिथे मला काही माहिती नाही तिथे तुम्हाला सांगणार मला हे माहिती नाही, बरोबर आहे की नाही. बरं, आता मला दुसरं एक उदाहरण सांगायचं की एखाद्या डॉक्टरकडे जायचं आहे आपल्याला एखादी बिमारी घेऊन. तर आधी पाठीकडे बघतो तो MB आहे, MBBS केलेला आहे का MD आहे का सर्जन आहे, कोणता सर्जन आहे ते बघतो आपण, स्पेशालिस्ट आहे ना. आणि चांगला डॉक्टर आणि अनुभव पण विचारतो चार चौघाला की तो डॉक्टर चांगला आहे का, तो चांगलं ऑपरेशन करतो का, चांगली ट्रीटमेंट करतो का, त्याची फीस किती आहे असं विचारतो का नाही, बरोबर आहे. तर तुम्हालासुद्धा प्रश्न पडला असेल की ह्या बाईचं आम्ही का ऐकावं, ही कोण आहे जी आम्हाला शिकवत आहे, असं राहा तसं राहा, कृष्ण नका हो, प्रेम नका करू, नवऱ्याला आदर करा, ही सांगणारी कोण. तर बहिणींनो, मी आहे सर्वशक्तिमान परमेश्वराची सेविका. एक छोटं काम करते देवाचं मी. आणि माझा 25 वर्षापासूनचा अनुभव देवामधला आहे. मी शास्त्र जास्त वाचलं नाही आहे, पण जे रिलेशन, जे दुःखापायी मी जे तुटलेली होते आणि जे परमेश्वराशी माझं रिलेशन होतं ना, ते खूप घनिष्ठ होतं आहे, जवळच आहे. आणि प्रभूने मला हर एक गोष्ट शिकवलेली आहे, काय वाईट काय चांगलं. आणि त्यामुळे 4 लोक मला चांगलं म्हणतात. प्रभूला मी धन्यवाद करते. आणि विरोधक पण असतात जे मनामध्ये कुडकुड करतात, नावं ठेवतात, असेही लोक असतात. तर बहिणींनो भावांना शेवटी हेच सांगेल मी तुम्हाला. तर आपण जसं एखाद्याकडे जायचं असेल तर त्याचं डिग्री बघतो, त्यामुळे मी पहिचान करून देत होते. काही लोक याचा असाही अर्थ काढू शकतात की स्वतःची तारीफ करते. ही स्वतःची तारीफ नाही, ही स्वतःची ओळख आहे. ओके. तर बहिणींनो भावांनो, हे एवढं सर्व सांगायचं कारण काय, असं जगू शकतो ना दुसऱ्याकडे पण मजेमध्ये. बहिणींनो, तुमचं जीवन आशीर्वादित व्हावं म्हणून हा व्हिडिओ आहे. तुमचं जीवन नरकात जाऊ नाही म्हणून हा व्हिडिओ आहे. तुमचं सांसारिक जीवन चांगलं राहावं म्हणून हा व्हिडिओ आहे. तुम्ही उचललं गलत पाऊल तुम्ही परत मागे वळू शकता म्हणून हा व्हिडिओ आहे. आणि ज्या बहिणी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतात, कारण जीवन एकतर बदनामी झालेली असते, नवऱ्याला सोडा, तितक्यात हिनं प्रेम केलं ठेवलेलं आहे, बॉयफ्रेंड आहे, मग ह्या सगळ्या टेन्शन सहन होत नाही. आणि ज्याच्यासाठी हे सगळं टेन्शन सहन करायचा निर्णय घेतला आहे, जगाला सोडलं आहे आणि त्या एकट्या माणसासाठी सगळ्यांना विसरून आपण प्रेम करतो, त्या माणसाने दगा दिल्यावर त्या बहिणीला कोणता मार्ग राहतो, आत्महत्याचा. तर अशा बहिणींना मला खुशखबर सांगायची, येशू मसीह जिवंत देव आहे, तो माफ करणारा देव आहे. तुमचं पाप कितीही लाल असेल, देवाचं वचन सांगते, तुझं पाप कितीही लाल असेल तर मी शुभ्र करीन बर्फासारखं. हालेलुया. तर ही तुमच्यासाठी खुशखबर आहे की असं कधीही करू नका. आत्महत्या म्हणजे देवाच्या विरोधात मोठं अपराध आहे. आत्म्याची हत्या करतोय म्हणजे आपला आत्मा नरकात टाकतोय आपण, नरकात आहे नाही, तो पृथ्वीभर फिरतोय दुष्ट आत्मेच्या गँगमध्ये. तर हे भयंकर आहे म्हणून हा व्हिडिओ आहे बहिणींनो भावांनो. आणि मला एक कळत नाही की शेवटी हा म्हणजे खूप व्हिडिओ मोठा झाला आहे. नक्की बघा, देव तुम्हाला आशीर्वादित करेन. आणि मला परत एक विचार आला होता डोक्यामध्ये, पण व्हिडिओ खूप मोठा होतो.